हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरचा जनरल सोल्युशन हा पार्ट डिस्कस करतोय. हा पार्ट बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण या पार्टवर 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 4 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले. ते सर्व क्वेश्चन्स आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तर बघा, जनरल सोल्युशनसाठी तुम्हाला जो चार्ट दिसतोय हा चार्ट लर्न करणे गरजेचं आहे. मग जनरल सोल्युशन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन जर साइन थिटा इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन काय पुट करायचं आहे, थिटा इक्वल टू n पाय. कॉस थिटा इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू इन ब्रॅकेट 2n + 1 पाय बाय 2. टॅन थिटा इक्वल टू 0 असेल तर थिटा इक्वल टू n पाय. नेक्स्ट साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू n पाय प्लस इन ब्रॅकेट -1 रेस्ट टू पॉवर n इंटू अल्फा. कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर जनरल सोल्युशन काय पुट करायचं आहे, n पाय प्लस अल्फा. नेक्स्ट साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर या तिन्ही ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनसाठी जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा आपल्याला यूज करायचा आहे. आणि जर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन a कॉस थिटा प्लस b साइन थिटा इक्वल टू c या फॉर्ममध्ये असेल तर जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस मायनस बीटा. इथे आपल्याला कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस अल्फा, साइन अल्फा आणि कॉस बीटाच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायचे त्याचे सुद्धा फॉर्म्युले दिलेले आहेत. तर आता बघा, क्वेश्चन कसा विचारला गेलेला आहे बोर्डमध्ये, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हा क्वेश्चन मार्च 2014 आणि 25 मध्ये 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर आता आपण याचं सोल्युशन बघूया. सोल्युशन गिवन काय दिले आपल्याला, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर का लिहिले मी, कारण की 1 ला कितीही पॉवर दिलाय तुम्ही तर 1 ची व्हॅल्यू नेवर चेंज, 1च असतं. देअरफॉर आता 1 कशाने रिप्लेस करूया, आपल्याला माहित आहे टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असतं, 1 असतं. मग टॅन पाय बाय 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथे बघा जनरल सोल्युशन आलंय, तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे, वी नो द जनरल सोल्युशन ऑफ टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा इज काय असतं, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. इथे दिलेला आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू काय घेतो आपण, n पाय प्लस मायनस अल्फा. मग इथे अल्फा किती आहे आपल्याकडे, याला जर कम्पेअर केला आपण तर अल्फा किती मिळतो आपल्याला, पाय बाय 4. देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज, मग रिक्वायर्ड जनरल सोल्युशन काय होईल, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू किती पुट करणार, पाय बाय 4 व्हेअर n बिलॉंग्स टू j. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, साइन x इज इक्वल टू टॅन x. हा क्वेश्चन तुम्हाला जुलै 2016 2 मार्क्ससाठीच विचारलेला आहे. मग आता या क्वेश्चनचं सोल्युशन घेऊया आपण. सोल्युशन, आता हा क्वेश्चन डायरेक्ट फॉर्म मध्ये दिलाय का आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनच्या, नाही. तर मग आधी याला आपण कन्वर्ट करूया. घ्या साइन x इक्वल टू टॅन x. साइन x तसंच ठेवा, साइन x ठेवलं तर टॅन x ला कसं रिप्लेस करता येईल आपल्याला, साइन x डिवायडेड बाय
कॉस एक्स मीन्स काय असतं टॅन एक्स असतं. आता इथे साईन साईन आहे तर हे साईन साईन काय करूया आपण गेट कॅन्सल करूया. तर आपल्याला काय मिळेल 1 इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स मिळेल. कॉस एक्स डिवाइड आहे लेफ्ट साईडला काय होईल मल्टिप्लाय होईल मीन्स देअरफॉर आपल्याला काय मिळेल कॉस एक्स इक्वल टू 1 मिळेल. आता कॉस 1 ची व्हॅल्यू कधी असतं जर कॉस 2 पाय असेल तर व्हॅल्यू काय असतं 1 असतं. मग 1 ला रिप्लेस करूया आपण कॉस एक्स इक्वल टू 1 इज रिप्लेस बाय कॉस 2 पाय. का केलं कारण की कॉस 2 पाय इक्वल टू व्हॅल्यू किती असतं 1. आता बघा वी नो आपल्याला काय मिळेल आता वी नो द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं येईल कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इज काय असतं जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू बघा टेबल दिलेला आहे तुम्हाला कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा असेल तर जनरल सोल्युशन काय पुट करायचं आहे आपल्याला थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. मग रिक्वायर्ड इक्वेशन कसं होईल देअरफॉर मग आता इथे जो थिटा आहे तो काय करावा लागेल आपल्याला एक्सने रिप्लेस करावं लागेल एक्स इक्वल टू 2n पाय प्लस मायनस वेअर अल्फा इज 2 पाय आणि n बिलॉंग्स टू z. याला काय म्हणा इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. हे काय असेल तुमचं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन असेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन तुम्हाला काय दिलेलं आहे कॉट एक्स प्लस tan x is equal to 2 times cosec x. हा क्वेश्चन तुम्हाला जुलै 2017 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. आता याचं सुद्धा सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन काय आहे कॉट एक्सला कसं लिहिता येईल बाळांनो कॉट एक्स म्हणजे काय असतं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. मग कॉट एक्सला लिहूया आपण कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस टॅन एक्सला कसं लिहिता येईल तुम्हाला साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू 2 अपॉन कोसेक एक्स म्हणजेच काय असतं 1 अपॉन साइन एक्स. आता लेफ्ट साईडला काय दिसते तुम्हाला ॲडिशन दिसते आणि ॲडिशनमध्ये बेस काय आहेत तुमचे डिफरंट आहे. मग ॲडिशनमध्ये जर बेस डिफरंट असेल तर काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू बेस मल्टिप्लिकेशन. मग कॉस एक्स इंटू कॉस एक्स काय मिळेल तुम्हाला कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स इक्वल टू 2 अपॉन साइन एक्स. आता बघा साइन एक्स गेट कॅन्सल करता येईल आपल्याला तर आणि कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1 म्हणजेच आपल्याला काय मिळाले 1 अपॉन कॉस एक्स इक्वल टू 2. हा 2 लेफ्ट साईडचा 2 आपण काय केलाय राईट साईडला मल्टिप्लाय करू शकतो म्हणजेच आपल्याला काय मिळेल देअरफॉर आपल्याला इक्वेशन मिळेल कॉस एक्स इक्वल टू 1/2 या फॉर्ममध्ये मिळेल. आता 1/2 आपण कशाने रिप्लेस करू शकतो आपल्याला माहिती आहे की कॉसची कुठली व्हॅल्यू घ्यावं लागेल आपल्याला कॉस π/3 इक्वल टू काय असतं 1/2 असतं. देअरफॉर कॉस एक्स इक्वल टू कॉस π/3 आणि कॉस π/3 इक्वल टू व्हॅल्यू किती असतं 1/2. अगेन इथे कुठला फॉर्म तयार आलाय तुम्हाला कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. मग इथे लिहा वी नो the general solution of cos theta equal to
कॉस अल्फा इज काय असतं जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू आत्ताच बघितलं आपण क्वेश्चनमध्ये थिटा इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. मग इथे अल्फा किती आहे तुमच्याकडे π/3 देअरफॉर आणि थिटा कशाने रिप्लेस करा एक्सनी x इक्वल टू 2n पाय प्लस मायनस π/3 वेअर स्मॉल n बिलॉंग्स टू z. आणि हे जे इक्वेशन आहे हे काय असेल तुमचं इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा चार्ट यासाठी ठेवतोय की हा चार्ट तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचा आहे. हा चार्ट लर्न केला तर क्वेश्चन्स तुम्हाला इझिली सॉल्व करता येतील. क्वेश्चन नंबर 4. बघा आता 1 मार्क्ससाठी सुद्धा यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. क्वेश्चन दिलाय tan 2x इक्वल टू 0. हा क्वेश्चन कधी विचारलाय तुम्हाला फेब 2020 मध्ये 1 मार्क्ससाठी विचारले. मग याचं सोल्युशन कसं लिहा हे कशाला तुम्हाला चार्टवरून लक्षात येईल. हे कशाला रिलेट करतं tan थिटा इक्वल टू 0. मग tan 2x इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन काय पुट करायचंय थिटा इक्वल टू n पाय. मग आपण लिहूया सोल्युशन tan 2x इक्वल टू 0. मग वी नो तुम्हाला काय माहिती आहे वी नो द जनरल सोल्युशन ऑफ tan theta इक्वल टू tan अल्फा इज थिटा इक्वल टू काय घेतोय बाळांनो आपण थिटा इक्वल टू n पाय where n belongs to z. Therefore मग आता थिटा ऐवजी थिटा कशाने रिप्लेस होईल 2x इक्वल टू n पाय. आता आपल्याला काय पाहिजे फक्त x ची व्हॅल्यू लागणार आहे तर 2 इथे मल्टिप्लाय आहे राईट साईडला काय होईल डिवाइड होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल देअरफॉर x इक्वल टू n पाय अपॉन 2 वेअर स्मॉल n बिलॉंग्स टू z. आणि हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले हे काय असेल इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. हे काय असेल आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलाय हा क्वेश्चन तुम्हाला 2016 आणि 2023 मध्ये 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर क्वेश्चन काय दिलंय बघा 5th क्वेश्चन साइन थिटा प्लस साइन 3 थिटा प्लस साइन 5 थिटा इक्वल टू 0. कधी विचारलाय म्हटलं मी मार्च 2016 2023 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर या टाईपचं जर जनरल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं असेल तर यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला बघा तुम्हाला काय माहिती आहे सोल्युशनमध्ये लिहूया आपण सोल्युशन वी नो तुम्हाला काय माहिती आहे साइन a प्लस बी इज इक्वल टू कसं एक्सपांड करतो आपण साइन a प्लस बी ला 2 टाइम्स साइन a प्लस बी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस a मायनस बी डिवायडेड बाय 2. तर मग आता दिलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण या फॉर्म्युलाने काय करूया सॉल्व करूया. मग क्वेश्चन घ्या काय दिलंय तुम्हाला साइन थिटा प्लस साइन 3 थिटा प्लस साइन 5 थिटा इक्वल टू 0. आता इथे तुम्हाला a आणि b
विचार करूनच काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे. का तर आपण जर साइन थिटा प्लस 3 थिटा घेतलं तर 4 थिटा डिवायडेड बाय 2 केलं तर किती मिळेल आपल्याला 2 थिटा, आणि इकडे काय आहे साइन 5 थिटा आहे. कॉमन काढण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही. मग असा एक 2 व्हॅल्यू सिलेक्ट करा. किती व्हॅल्यू सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला साइन कॉमन काढता यायला पाहिजे. तर मग आता मी इथे काय सिलेक्ट करते, साइन थिटा प्लस साइन 5 थिटा हे सिलेक्ट करते. म्हणजे ए घेतलाय थिटा आणि बी ला काय कन्सिडर करूया 5 थिटा, प्लस उरेल काय आपल्याकडे साइन 3 थिटा इक्वल टू 0. आता आपल्याकडे ब्रॅकेटमध्ये साइन थिटा प्लस साइन 5 थिटाला काय करा, एक्सप्रेस करा. 2 टाइम्स साइन थिटा प्लस 5 थिटा डिवायडेड बाय 2 इंटू कॉस थिटा मायनस 5 थिटा डिवायडेड बाय 2 प्लस साइन 3 थिटा इक्वल टू 0. आता काय होईल इथे बघा, थिटा प्लस 5 थिटा घेऊया आपण. साइन इन ब्रॅकेट थिटा प्लस 5 थिटा 6 थिटा आणि 6 थिटाला 2 नी डिवाइड केलं तर डायरेक्टली किती मिळेल आपल्याला 3 थिटा मिळेल, इंटू कॉस इथे पण काय होईल थिटा मायनस 5 थिटा मीन्स काय येईल मायनस 4 थिटा डिवायडेड बाय 2 केले तर काय मिळेल आपल्याला मायनस 2 थिटा, आणि इकडे काय आहे प्लस साइन 3 थिटा इक्वल टू 0. आता यालाच आपल्याला असं लिहिता येईल 2 टाइम्स साइन 3 थिटा इंटू कॉस 2 थिटा प्लस साइन 3 थिटा. मग तुम्ही म्हणाल इथलं मायनस साइन कुठे गेलं, तर आपल्याकडे परत ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. काय सांगतो, कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं तुमचं कॉस थिटा. आता यामधून आपल्याला काय कॉमन काढता येईल, साइन 3 थिटा कॉमन काढता येईल. मग कॉमन काढा साइन 3 थिटा, उरेल काय ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स कॉस 2 थिटा प्लस 1 इक्वल टू 0. आता नेक्स्ट आता लास्ट स्टेप मी परत एकदा इथे लिहिते. लास्ट स्टेप आपण काय सॉल्व केली होती, साइन 3 थिटा इन ब्रॅकेट 2 टाइम्स कॉस 2 थिटा प्लस 1 इक्वल टू 0. मग आता बघा इथे तुम्हाला दिसते, तुम्ही नेहमी आधी सॉल्व केलेलं आहे ए प्लस बी इंटू काय असेल तुमचं ए मायनस बी इक्वल टू 0 असेल तर आपल्याला काय घेता येतं ए प्लस बी इक्वल टू 0 और काय घेतो आपण ए मायनस बी इक्वल टू 0. मग सेम त्याच वेळी आता आपल्याला यालाही सॉल्व करायचं. मग इथे काय घेऊया, देअरफॉर साइन 3 थिटा इक्वल टू 0 और काय मिळेल, याला इक्वेशन काय करा 1 देऊन द्या, याला इक्वेशन 1 द्या. और सेकंड इक्वेशन काय मिळेल तुम्हाला 2 कॉस 2 थिटा प्लस 1 इक्वल टू 0, याला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 सुरुवातीला आपण इक्वेशन 1 सॉल्व करू आणि नंतर इक्वेशन 2 सॉल्व करूया. मग देअरफॉर साइन 3 थिटा इक्वल टू 0. आता ट्रिग्नोमेट्रिक बघा इक्वेशन कुठे मॅच होते, साइन थिटा इक्वल टू 0 ला मॅच होते. मग जर साइन थिटा इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू काय घेतो आपण n पाय. मग सेम इथे घेऊया, लिहूया वी नो आपल्याला काय माहिती आहे, द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू 0 इज थिटा इक्वल टू काय लिहायचं आहे आपल्याला n पाय, वेअर n बिलॉंग्स टू z. इथे काय थिटा कशाने रिप्लेस होईल, इथे 3 थिटानी मीन्स 3 थिटा इक्वल टू काय येईल तुमचं n पाय, आणि थिटा इक्वल टू किती येईल n पाय अपॉन 3 वेअर n बिलॉंग्स टू z. आता ही जी व्हॅल्यू तुम्हाला थिटाची मिळालेली आहे ही काय असेल, इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन, इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आता बघा
आता आपल्याला याचा नेक्स्ट पार्ट सॉल्व करायचा आहे. आपण इक्वेशन 1 सॉल्व केलं, त्यानंतर जनरल सोल्युशन काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं, थीटा इक्वल टू n पाय बाय 3 मिळाले. आता आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये क्वेश्चन इक्वेशन 2 सॉल्व करूया. ऑल्सो 2 cos 2 थीटा प्लस 1 इक्वल टू 0. लेफ्ट साईडचा प्लस 1, राईट साईडला काय करूया, मायनस. तुम्हाला मिळेल 2 cos 2 थीटा इक्वल टू -1. 2 मल्टिप्लाय आहे, अगेन डिवाइड होईल. cos 2 थीटा इक्वल टू -1/2. देअरफॉर cos 2 थीटा इक्वल टू मायनस साइन तसंच ठेवा. आता 1/2 व्हॅल्यू कशाची येतं, cos किती असेल तर 1/2 घेतो आपण, सांगा. cos π/3 असेल तरच काय घेतो आपण, 1/2. मग इथे लिहावं लागेल तुम्हाला cos π/3 मीन्स 1/2 कशाने रिप्लेस केला आपण, cos π/3. पण आता जनरल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये थोडं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल cos थीटा इक्वल टू काय लागतं आपल्याला, cos अल्फा मीन्स cos थीटा, लेफ्ट हँड साईडचं cos साइन आणि राईट हँड साईड दोघांचंही cos आपल्याला काय लागतं, साइन पॉझिटिव्ह लागतं. आता इथे काय आहे, राईट साईडला मायनस आहे, तर मग आपल्याकडे अलाइड अँगल फॉर्म्युलीज आहेत. मग आपण घेऊया बाय युझिंग अलाइड अँगल. मग आता अलाइड अँगल काय सांगतोय तुम्हाला, cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय असतं, मायनस cos थीटा. मग इथे थीटा किती आहे तुमचा, π/3. इथे टाकूया आपण cos पाय मायनस π/3 इक्वल टू मायनस cos किती येईल, π/3. आता ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू बेस करूया. cos 3π मायनस पाय किती होईल, 2π/3. म्हणजे आपल्याला मिळेल cos 2π/3 इक्वल टू मायनस cos π/3. मीन्स आपण मायनस cos π/3 कशाने रिप्लेस करूया, cos 2π/3. देअरफॉर आपल्याला इक्वेशन मिळेल cos 2 थीटा इज इक्वल टू cos 2π/3. आता बघा जनरल, मग इथे पण आपल्याला म्हणता येईल वी नो द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू cos अल्फा इज काय असतो बघा, cos थीटा इक्वल टू cos अल्फा. थीटा इक्वल टू काय घेतो आपण, 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. मग आता इथे जो थीटा आहे तो कशाने रिप्लेस करावा लागेल आपल्याला, 2 थीटा, आणि अल्फा कशाने रिप्लेस करावा लागेल, 2π/3. आपण घेऊया इथे देअरफॉर थीटा कशाने रिप्लेस करायचं आहे आपल्याला, 2 थीटा. 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा किती आहे, 2π/3. आता थीटाच पाहिजे आपल्याला, मग 2 जो आहे तो राईट साईडला काय होईल, डिवाइड होईल. आपल्याला लिहिता येईल देअरफॉर थीटा इक्वल टू 2n पाय, आणि ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये बेस सेपरेट होतो, तर आपण लगेच इथे काय करूया, बेस सेपरेट करून घेऊया. सॉरी, काय 2n पाय अपॉन 2 प्लस मायनस 2/3/2. आता झाले, मग हा 2 काय होईल, गेट कॅन्सल होईल. इथे पण 2 गेट कॅन्सल होईल. तर थीटा इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, n पाय प्लस मायनस किती मिळेल, π/3, आणि वेअर n बिलॉंग्स टू z. ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला, थीटा इक्वल टू काय आलेली आहे, n पाय प्लस मायनस π/3. आता आपल्याला काय करायचं आहे, जो क्वेश्चन दिला होता त्याचे जनरल सोल्युशन्स आपल्याला काय करायचे आहे, राईट डाऊन करायचे आहे. तर मग आपल्याला काय लक्षात येईल, आपण काय म्हणू, देअरफॉर द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ किती येतील, थीटा इक्वल टू
काय मिळेल आपल्याला n पाय बाय 3 और थीटा इक्वल टू काय मिळेल n पाय प्लस मायनस पाय बाय 3 वेअर स्मॉल n बिलॉंग्स टू z. बघा या वेळेनं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी काय केले 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. याच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारलेला आहे. तो क्वेश्चन मी राईट डाऊन करून देते, तुम्ही तो स्वतःहून सॉल्व करा. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, sin 2x प्लस sin 4x प्लस sin 6x इक्वल टू 0. हा सेम पॅटर्नचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सुद्धा कधी रिपीट झालाय तुम्हाला जुलै 2018 आणि मार्च 2017 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारलेला. हा क्वेश्चनसाठी तुम्हाला रेफरन्स हवा असेल तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पलमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला मिळून जाईल, किंवा काही जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आता यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेट आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, मार्च 2015 मध्ये विचारलेला आहे. तर क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, cos x मायनस sin x इक्वल टू 1. हा क्वेश्चन विचारलाय. फोर मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलाय मार्च 2015. आता या क्वेश्चनला आपण सोल्युशन घेऊया. सोल्युशन आता बघा गिवन काय दिले तुम्हाला, इक्वेशन दिले cos x मायनस sin x इक्वल टू काय दिले 1. आता यामध्ये आता आपण एक टाइप बघितली होती बघा, a आणि b ची. यामध्ये दिसते a cos थीटा प्लस b sin थीटा इक्वल टू c. तर मग इथे a काहीच नाही म्हणजे cos x चा कोएफिशियंट किती आहे 1, b काहीच नाही म्हणजे cos x चा कोएफिशियंट किती असायला पाहिजे 1, आणि c ची व्हॅल्यू किती घेता येईल आपल्याला 1. तर जनरल सोल्युशन आपल्याला काय यूज करायचं आहे, थीटा इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस मायनस बीटा. आता त्यासाठी आपण काय करूया, किंवा ह्या फॉर्म्युल्यानेही तुम्हाला सॉल्व करता येईल, किंवा आतापर्यंत आपण ज्या मेथड्स यूज केल्या त्या मेथडनीही करता येईल. मग आता आपण काय करू, यांच्या कोएफिशियंट जे दिलेले आहेत त्याला हे करूया. इथे बघा तुम्हाला असं पण लिहिता येईल अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर केलं तर काय येईल, ए म्हणजे किती आहे 1 प्लस इथे पण किती आहे 1 स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल तुमचा अंडर रूट 2 होईल, कारण की 1 चा स्क्वेअर 1 प्लस 1, 1 प्लस 1 रूट 2. मग आता इथे रूट 2 आलंय तुम्हाला, तर रूट 2 नी काय करूया, दिलेल्या इक्वेशनला बोथ साइडला डिवाइड करूया. मग इथे करता येईल तुम्हाला डिवाइडिंग इक्वेशन 1 बोथ साइड्स बाय रूट 2. मग आपल्याला काय मिळेल 1 अपॉन रूट 2 इंटू cos x मायनस 1 अपॉन रूट 2 इंटू sin x इक्वल टू काय मिळेल 1 बाय रूट 2. मग आता इथे अगेन आपल्याला काय यूज होणार आहे, ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज होणार आहे. तर फॉर्म्युला काय सांगतोय बघा, सिन्स cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b इक्वल टू काय घेता येतं आपल्याला cos a प्लस b. मग आता इथे आपण जर कन्सिडर केलं की cos a ला x म्हटलंय आणि b ला काय म्हटलंय 1/2 म्हटलं, तर हे प्रॉपर्टी मॅच होत आहे. तर मग यावरून आपल्याला
या फॉर्म्युल्यावरून आपल्याला 1/√2 cos x मायनस 1/√2 sin x लाच कसं लिहिता येईल, cos x प्लस किती घेता येईल 1/√2. पण आता 1/√2 लिहिण्यासाठी आपल्याला इथे माहिती आहे, एक मिनिट, आता हे जे गिवन इक्वेशन आहे 1/√2 व्हॅल्यू कधी असतं, cos π/4 असेल तर, आणि sin π/4 याची पण व्हॅल्यू काय येतं 1/√2 येतं. मग आधी आपण इक्वेशनला आधी लिहून घेऊया. देअरफॉर cos x इज इक्वल टू 1/√2 म्हणजेच काय cos π/4 मायनस sin x इंटू √1/2 काय येईल sin π/4 इक्वल टू 1/√2. आता आले तुम्हाला, आता कंपॅरिझन केलं असता तुम्हाला काय मिळेल, वी गेट ए म्हणजेच x आणि b म्हणजे काय घेता येईल π/4. इथे घेऊया आपण cos x प्लस π/4 इज इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला, इकडे पण 1/√2 आहे, इथे आता आपण cos यूज केले त्याच्यामुळे इथे आपण काय घेऊया cos π/4. आता इथपर्यंत आलोय आपण. आता आपल्याला परत दिसते, काय दिसते तुम्हाला, cos θ इक्वल टू cos अल्फा दिसते. अगेन यूज करा. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ cos θ इक्वल टू cos अल्फा इज θ इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. आता थीटा कशाने रिप्लेस होईल, इथे x प्लस π/4 इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा π/4. आता याला सॉल्व करा. x ची व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण आता इथे प्लस मायनस आहे त्यामुळे आपण काय करूया, दोन व्हॅल्यूज मिळतील आपल्याला इथे. मग देअरफॉर x प्लस π/4 इज इक्वल टू काय मिळेल 2n पाय प्लस π/4 मिळेल. आणि सेकंड व्हॅल्यू काय मिळेल, ऑर x प्लस π/4 इज इक्वल टू 2n पाय मायनस काय मिळेल π/4. तर हे दोन्ही व्हॅल्यू सॉल्व करूया. लेफ्ट साईडला प्लस π/4 आहे आणि राईट साईडला पण प्लस π/4 आहे. याला काय करूया आपण कॅन्सल करूया. तर आपल्याला x इक्वल टू काय मिळेल 2n पाय. और आता इकडे जर सॉल्व केलं तर इथे काय आहे बघा, लेफ्ट साईडला प्लस π/4 आहे आणि राईट साईडला मायनस π/4 आहे, त्यामुळे आपण ते कॅन्सल आउट होईल का, नाही. तर मग आपण यालाच कसं लिहू शकतो, x इक्वल टू 2n पाय मायनस π/4 मायनस π/4. आता x इक्वल टू इथे किती येईल मायनस π/4 मायनस π/4 काय होईल मायनस मायनस प्लस म्हणजे मायनस 2π/4 येईल. आणि परत याला जर हे केलंय तर 2 1 जा 2 2 2 जा, मीन्स आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल मायनस π/2. हे येईल आपलं 2n पाय मायनस π/2 वेअर n बिलॉंग्स टू z. आता आपल्याला 102 जनरल सोल्युशन्स मिळाले आणि हेच जनरल सोल्युशन्स काय असेल आपले रिक्वायर्ड जनरल सोल्युशन असतील. तर या वेळेला आपल्याला जनरल सोल्युशनवर बोर्डमध्ये हा पार्ट या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित प्रिपेअर करा आणि काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.